नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या इयत्ता चौथीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी करिता अभ्यासक्रम आपल्याला देण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाचा घटक आहे। माध्यम जर पाहिलं तर मराठी माध्यम आहे, विषय प्रथम भाषा। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहा, आकलनावरती उतारा व त्यावरील आधारित प्रश्न असणार आहेत, कवितावर त्यावर आधारित प्रश्न असणार आहेत, संवादावर आधारित प्रश्न असतील, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावरती प्रश्न असणार आहे, जाहिरातीवरील प्रश्न असणार आहेत। त्यानंतर शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व जर पाहिलं तर त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, म्हणी, वाक्यप्रचार यासारखा घटक असणार आहे बघा। त्यानंतर कार्यात्मक व्याकरणाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये वर्णमाला, शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असणार आहे। त्यानंतर लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द आहेत, प्रत्यक्ष घटित व उपसर्ग घटित शब्द असणार आहेत। त्यानंतर भाषाविषयक सामान्य ज्ञान असणार आहे। त्यामध्ये लेखक, कवी, ग्रंथ, टोपण नावे, खेळ, खेळाडू, दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी, किताब या सर्व गोष्टी असणार आहेत। 4% भारांश त्याचा आहे। तर अशा पद्धतीने हा प्रथम भाषाचा जो भाग आहे त्याचा हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे। संपूर्ण अभ्यासक्रम 4ही विषयांचा आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण 4ही विषयांच्या व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे। आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील संपूर्ण अभ्यासक्रम घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी तयार राहा। सर्वांना ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।